चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. खास तुमच्यासाठी तू हो भरती या सिरीजवर आपण आलो आहे. आता विशेष म्हणजे दोन व्हिडिओ आतापर्यंत पडले आणि हा तिसरा भाग ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे गणित तुम्हाला जास्तीत जास्त शिकायला भेटतील. आणि हो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. पास समजून घेताना कोणत्या बाबी समजून घ्यायच्या, सूत्राचा न वापर करता जास्तीत जास्त शिकवण्याचा मी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. चला तर मित्र हो, वेळ न वाया घालता चालू प्रश्नाला सुरुवात. चला, अशा पद्धतीचा तुम्हाला जरा प्रश्न आला तर सोडवायचं कसं पहा, लक्ष द्या. पहा, याच्यामध्ये सांगितले आहे दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7 या 4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते. तर त्यामध्ये लहान भावाचे वय किती आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये 2 भाऊ आहे. हे भाऊ लक्षात घ्या, किती भाऊ आहे? 2 भाऊ. आता याच्यामध्ये पहिला भाऊ प्रमाण आणि दुसऱ्या भावाचा प्रमाण, त्याच्यानंतर या भावांची बेरीज, दोन्ही भावांची बेरीज किती होती? बेरीज होती 66. आता तुम्हाला सांगतो, इथं जर फरक राहिला असता तर प्रमाणाचा फरक घेतला असता, ध्यानात घ्या. म्हणून ह्या दोन्ही पदाची बेरीज केली आणि ती बेरीज म्हणजेच किती? 11. ही बेरीज 11 उचलणार, याला भागणार 11 1 11 11 सकी 66. जनरल किंमत काय भेटली तुम्हाला? 6. मग जनरल किंमत 6 भेटली. साइन 7 42 आणि साइन 24. आता विचारलं कोणाचं? लहान भावाचा प्रमाण, म्हणून लहान भावाचं वय 24 वर्ष असणार आहे. असा प्रश्न समजून घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायचं ते काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि असा प्रश्न आला तर सोडवायचं कसा? रस्त्याच्या कडेला 20 खांब, किती खांब होतोय? 20 खांब आहे. 2 खांबातील अंतर, हे दादा 2 मीटर असेल तर पहिला व 20व्या खांबातील अंतर किती? आता लक्षात घ्यायचं, ताई लक्षात घ्यायचं, हा पहिला खांब आणि त्याच्यानंतर हा 20वा खांब ध्यानात घ्यायचा. हा पहिला तर हा 20वा, च्या मधला अंतर किती? फरक काढून घ्यायचा. किती? याच्यातला फरक किती? 19. आणि प्रत्येक याच्या मधला किती मीटरचा अंतर आहे? 2. फक्त याला डायरेक्ट 2 न गुणा, म्हणजेच किती? 38. टोटल 38 मीटरचा काय राहील त्याच्यामध्ये अंतर राहील. तर 20व्या खांबातील अंतर म्हणजे 38 मीटर. डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटून जाईल का? एक तर पहिला खांब धरा, नाही तर शेवटचा खांब धरा, आणि याच्यातला कोणता तरी एक धरा. 20 खांब धरणार नाही, खांब धरावं लागेल 19. आलं लक्षात? चला लक्ष द्या, किती आलं उत्तर याचा? 3. पा कसा आला 3? लक्ष द्यायचं. सीता उत्तरेकडे 8 किमी जाते, नंतर उजवीकडे 3 किमी जाते, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते, तर आरंभ बिंदू पासून ते किती किमीवर आहे? असा प्रश्न तुम्हाला केला. एखाद्या वेळेस तुम्हाला याच्यामध्ये पायाथा गोरसचा प्रमेय याच्यावर बी काय येतं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दादा लक्षात घ्या. पहा, तुम्हाला सोडवत असताना काय करायची याची काळजी. समजा तो इथं आहे, ही समजा उत्तर दिशा मांडली, उत्तरच्या अपोजिट काय असणार आहे? दक्षिण असणार आहे. ध्यानात घ्या. समजा ती कोणत्या दिशेला गेली? उत्तर दिशेला. कोणत्या दिशेला? उत्तर. किती गेली? 8. त्याच्यानंतर उजवीकडे वळाली, उजवीकडे किती? 3. आणि पुन्हा उजवीकडे वळाली, म्हणजे किती? 8 वळाली. मग राहिला हा अंतर तर कटला. राहिलेला अंतर किती राहणार आहे? 3. म्हणून 3 किलोमीटर अंतरावर आहे. पहा लक्षात द्या, आरंभ बिंदू पासून ती किती किलोमीटर अंतरावर आहे? 3 किलोमीटर अंतरावर आहे. चला लक्ष द्या, समजून घेताना प्रश्न कसा येतो? 2 संख्याचा गुणाकार 224 आहे, त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती? पहा लक्ष द्या, याच्यात 2 संख्या दिलेल्या आपण, हे 2 संख्या. आता पहा, ह्या 2 संख्या आणि या 2 संख्याचा गुणाकार लक्षात घ्या. 2 संख्याचा गुणाकार. आता 2 संख्याचा, ज्या 2 संख्या आहे त्याच्यापैकी एक संख्या माहिती होती 14 आणि दुसरी संख्या माहिती नव्हती. या 2 संख्याचा गुणाकार म्हणजेच किती रे? 224. आता मला सांगा, या 2 संख्यापैकी एक संख्या गुणाकार आहे, ती कुठे येणार? भागाकारात. आणि ती एक आहे, ती दुसरी संख्या भेटणार की नाही भेटणार? म्हणजे 224 छेदाला 14. 14 1 14, 14 1 14, उरले किती? 8 उरले. 14 सकी 84, म्हणजे ती किंमत किती असणार आहे? 16. म्हणजे ती संख्या असणार आहे दुसरी 16. समजून राहिलं? प्रश्न असा आला, जो पट आहे आणि बरोबर आणि चूकच्या किती पट आहे, असा प्रश्न आला तर याला सोडवायचं कसं? पहा लक्ष द्या. एक
एका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक आले. त्याचबरोबर 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील असा प्रश्न. दोनच तुलना मांडायच्या. एक तुलना तुमची कोणती राहणार आहे? बरोबर. आणि दुसरी तुलना तुमची राहणार आहे चूक. आता मला सांगा, एका विद्यार्थी बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक आहे, बरोबर प्रश्नाच्या दुप्पट काय आहे? चूक आहे. ज्यावेळेस बरोबर किती पट? 1. तर हे किती पट राहणार आहे? 2 पट राहणार आहे. किंवा जर x ने तुम्ही कन्फ्युज होता असाल, हा बरोबर 1 तर चूक किती? 2. आणि याच्या एकत्रित प्रश्न किती होते रे? 51. किती? 51. सर्वांची बेरीज किती? 3. 3 एक 3, 3 एक 3, उरले किती? आर बोला 2. आणि 3 7 21. 17 काय झालं? जनरल किंमत आली. तुम्ही इथं 17 टाका ना, 17 टाका. जर चूक जर म्हणला असतं तर किती? 34. आणि जर बरोबर म्हणला असतं तर 17 एक 17. तर इथं शेवट काय सांगितलेले आहे की बरोबर प्रश्न किती? तर त्याचे बरोबर प्रश्न 17. सांगा, याच्यापेक्षा सोपं काय सांगू? प्रश्न असा आला ना, अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चे वय. आता प्रश्न पहा, लक्षात घ्या. अ चे वय दिलेले. याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही बाबी लक्षात घ्यायची, ती म्हणजे तुलना. काय घ्यायची? तुलना. आता तुलना पहा कशी घेणार तुम्ही. आता तुलनामध्ये कोण कोण आहे? अ आहे आणि ब आहे. आणि याच्यामध्ये तुलना 1 पहा, 1 फरक आणि 1 बेरीज. आता फरक म्हणलं याचा अर्थ काय झालं? फरक काय घेतला? च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा जास्त. याचा अर्थ काय झाला? फरक झाला. पहा, च्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, 4 मोठा, जे काय असेल वगैरे वगैरे, किंवा 20 वर्षांनी. असा प्रश्न आला तर करायचं काय? फरक लिहिलं, बेरीज लिहिली, लिहून घ्यायची. पहा, फक्त तुलना लक्षात ठेवायची. अ पेक्षा ब 20 वर्षांनी मोठा आहे. अ पेक्षा ब म्हणजे ह्यो कोण झाला? हा लहान झाला. ह्यो लहान झाला आणि हा कोण? मोठा. आता लक्षात घ्या, अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान. अ पेक्षा ब पहा, अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. कोण? ब. किती वर्षांनी? 20 वर्षांनी. सॉरी, हा काय असणार? मोठा. आणि हा असणार लहान. हा कोण असणार? लहान. बस एवढं इथं तयार करून घ्यायचं. बाकीचे एक्स आणि वायचं काही घ्यायचं जरूरतच नाही. पहा, लक्षात घ्या, तुम्हाला फरक च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा कमी जर म्हणलं तर किती मांडायची? इथं 20. आणि दोघांच्या वयाची बेरीज किती? 30. आता याच्यात करायच्या 2 गोष्टीची तुलना. काय करणार? तुलना. पहिले अधिक आणि नंतर वजा. चला, पहिले करू अधिक, छेदाला 2. नंतर करू 30 वजा 20 छेदाला 2. चला, लक्षात घ्या, यांची बेरीज झाली किती? 50 छेदाला 2. 4 निम्मे किती रे? 25. आता लक्षात घ्या, चा फरक किती आला? 10 छेदाला 2 बराबर किती रे? 5. आता जी लहान संख्या आली ती लहानच्या खाली ठेवून द्या, आणि जी मोठी संख्या आली ती मोठीच्या खाली ठेवून द्या. आणि आता विचारा कोणाचं वय? तर अ चं वय किती आलं? 25. आहे का याच्यापेक्षा सोपं? पुन्हा पहा, लक्ष द्या, सोडवायचं कसं? हा प्रश्न आला, 8 माणसे एक काम 25 दिवसात करतात, तर तेच काम 10 माणसे किती दिवसात करतील? असा प्रश्न केला. दादा, पहिले माणसे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर मांडून घ्यायचे दिवस. आता तुम्हाला सांगतो, माणसाखाली माणूस, दिवसाखाली दिवस, असा पद मांडून घ्यायचा. 8 व्यक्तीला किती? 25 दिवस. आणि त्याचबरोबर 10 व्यक्तीला किती? आता असा प्रश्न आपल्याला केला. 8 ला 25, निश्चितच 2 माणसं काय झाले? वाढले. दिवस काय लागणार? कमी लागणार. वरच्या पदाचा गुणाकार, खालच्या पदाचा गुणाकार. 5 2 10, 5 5 25, बेक बे, बेचुक 8 आणि 5 चुक 20. हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. हा, एक धावपटूने 400 मीटर अंतर 90 सेकंदात पार केले तर त्याच्या धावण्याचा ताशी वेग काय होता? असा आपल्याला प्रश्न केला. त्याचा धावण्याचा ताशी वेग काय होता? असा प्रश्न आला. दादा, हे मीटर मांडून घ्यायचं. मीटर मांडल्याच्या नंतर त्याच्या संबंधित काय आलं? सेकंद आलं. आणि सेकंद आल्याच्या नंतर लक्षात घ्या, 1 किलोमीटर बराबर 1000 मीटर. लक्षात घ्या. आणि 1 तास बराबर
36 सेकंद लक्षात घ्या. आता एवढी बाब लक्षात घेतली म्हणजे तुम्हाला उत्तर डायरेक्ट पळतो बाहेर. पहा 400 ला किती रे 90, 400 ला 90. तर जे सेकंद आहे तर सेकंद खाली सेकंद ठेवणार म्हणजे 36 ला किती, कारण आपल्याला मीटर मध्ये आता उत्तर भेटणार. आता मीटर मध्ये पण इथं ताशी वेग किती सांगितलेला आहे ते करण्यासाठी आपल्याला करायचं काय ते पुढील प्रमाणे पहा. 400 गुणिला 3600 लक्षात घ्या छेदाला या एक सोबत 90 आहे म्हणून छेदाला 90 टाकले. आता एकच शून्य काटायचा आणि एकच शून्य काटायचा. 9 1 9 9 36 पहा 400 गुणिला 40 बराबर 1 2 3 1 2 3 3 शून्य टाकले 4 चुक 16 म्हणजे 16,000 काय झालं रे मीटर. आता याच्यामध्ये 16,000 मीटर आहे का पर्याय. याला किलोमीटर मध्ये करण्यासाठी आपल्याला किती भागावं लागेल 1000 न भागावं लागेल. म्हणून याला उचलला आपण 1000 न भागितलं 1 2 3 1 2 3 म्हणजे 16 किलोमीटर प्रति तास या गाडीचा काय सॉरी या व्यक्तीचा काय असणार आहे वेग असणार आहे. काय अडचण कोणाला. पहा असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं. इथं क्षेत्रफळ दिले दादा त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौरस सेंटीमीटर आहे. त्या त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असल्यास त्याची उंची किती लक्षात घ्यायचं. पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं. पहा आता लिहित असताना क्षेत्रफळ दिलं होतं लक्ष द्या. क्षेत्रफळ किती होतं 72 चौरस सेंटीमीटर बराबर 1/2 गुणिला आता याच्यापैकी एक पाया दिला होता. पाया किती होता 16 गुणिला उंची माहिती नाही म्हणून x मानली. काय मानली x मानली. दादा हे इथं भागाकारात आहे इकडे बराबरीत काय होणार गुणाकारात चालला जाणार. 72 गुणिला 2 बराबर 16 गुणिला x काय मानलं उंची मानली. 16 1 सोबत गुणाकार आले इकडे बराबरीत काय होऊन जाईल भागाकारात चालल्या जाईल. अरे 72 गुणिला 2 छेदाला 16 लक्षात घ्या 8 8 दोन्ही 16 8 न 72 2 2 कटले दादा 9 सेंटीमीटर पर्याय पायाचं उत्तर आहे का. हा तुमचा उत्तर असणार आहे. चला लक्ष द्या असा प्रश्न येत असतो तुम्हाला आणि म्हणून मी घेतला खास करून तुमच्यासाठी. पहा कमेंट्स करून सांगा याचं उत्तर काय असणार आहे. पहा इथं लक्षात घ्यायचं हे जे आहे 5x अधिक 15 छेदाला 7 बराबर 10 तर x ची किंमत आपल्याला काढायची सांगितलेली आहे. आता लक्षात घ्या हे छेदाला आहे इकडे काय होईल रे बराबरीत गुणाकार होतो ध्यानात घ्या. 5x अधिक 15 बराबर 10 गुणिला किती 7 लक्षात घ्या 7. आता हे 15 जे आहे अधिक मध्ये आहे इकडे काय होईल वजा होईल. पण 5x बराबर 5 आणि 70 म्हणजेच आता पहा 70 वजा किती रे 15 म्हणजे 5x गुणाकारात आहे. 70 मधून 15 गेले बराबर किती 55. 5x गुणाकारात इकडे काय होईल भागाकारात चालला जाईल. x बराबर 55 छेदाला 5 5 1 5 5 1 5 मधून x ची किंमत किती असणार आहे 11 असणार आहे. पहा असा प्रश्न आला तर याला सोडवायचं कशा पद्धतीने x आणि y हा संबंध सोडून द्या डायरेक्ट उत्तर कसं काढायचं ते पहा. वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर पहा कधीचे आज म्हणलं तर असं मानून घ्यायचा यो आज याचा अर्थ पूर्वी आणि याचा अर्थ नंतर. आता असं तुम्ही मांडून घेतलं. आता सांगितलं कोण गुणोत्तर 7 यास 2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 यास 1 होते. त्यांचे आजचे वय किती असा प्रश्न केला. सोडवायचं कसं पहा. हा कोण वडील मांडून घेतला आपण वडील लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मुलगा आपण मांडून घेतला. आता ह्यो मुलगा मांडला त्यांचा प्रमाण कधीचा आजचा मानला का आजचा प्रमाण किती होता 7 यास 2. हे दादा लक्षात घे 5 वर्षापूर्वी 5 इकडे घ्यायचं पूर्वीचा आरो देऊन टाकायचा त्यांचे गुणोत्तर होणार 6 यास 1. पहा 5 जसेच्या तसे लिहून घ्या. हा गुणाकारात चा फरक किती 5. जो फरक आहे तो अंशाला टाका छेदाला 7 1 7 तिरपा गुणाकार करून आणि 6 दोन्ही 12 आणि हा जो फरक आहे 5चा असणार आहे तो फरक कुठं टाकायचा
छेदाला टाकायचा. चला 5 5 कटले, बराबर किती राहिले रे? 5. 5 ही कोणती किंमत आली? जनरल किंमत आली. आली की नाही आली 5 जनरल किंमत. आता आजचे वय किती अनुक्रमे, आजचा प्रमाण किती आहे? 7 यास 2. जनरल किंमत मधात टाकून द्या 5 आणि 7 5 35 आणि 5 दोन्ही 10. पर्याय 35 10 पहा आणि उत्तर ठोका. हा तुमचं उत्तर. पहा, लक्ष द्या. 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी, लक्षात घ्या, 2 तुलना लक्षात घ्यायची. डावीकडून कधी लहान ही एक तुलना झाली आणि त्याच्यानंतर उजवीकडून मोठी ही एक तुलना झाली. आता विचारेल काय आहे? मोठी संख्या कोणती? सरासरी ही मधली संख्या असते. सरासरी ही कोणती संख्या असते? मधली संख्या असते. आणि मधली संख्या म्हणजे किती? 23 असणार आहे. आता पहा, मधली संख्या 23 असणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी. पण इथं लक्षात घ्या, इथं विषम संख्या सांगितलंय. काय सांगणार आहे? विषम. मग विषम संख्या ही 2-2च्या फरकाने वाढणार आहे. पण त्या संख्या किती होत्या? सगळ्या 7 संख्या होत्या. किती होत्या? 7. याचा अर्थ इकडे किती? 3 आणि इकडे किती? 3. आता मोठी संख्या सांगितली तर उजवीकडे चला डायरेक्ट. म्हणजे याच्या तुलनेत 25, च्या तुलनेत 27 आणि च्या तुलनेत 29 ठेवून द्या. म्हणजे हा तुमची मोठी संख्या. उत्तर. संपला विषय. पहा कसं सोडवायचं. टेबल खुर्ची यांच्या किमतीचे गुणोत्तर 17 यास 4 असून दोन्ही किंमत 1176 रुपये असल्यास खुर्चीची किंमत किती रुपये असेल? असा प्रश्न तुम्हाला केला. दादा, टेबल लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खुर्ची पण लिहून घ्यायची आणि लिहित असताना प्रमाणाखाली ठेवून द्यायचा. हे टेबलचा प्रमाण आणि हा खुर्चीचा प्रमाण. पण या दोघांची किंमत, टेबल खुर्चीची एकत्रित किंमत होती 1176. आता लक्षात द्या, दोन्हीची किंमत म्हणजे दोन्हीच्या प्रमाणाची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल. म्हणजे आता ही बेरीज केली किती आपली? 21. चला 6 पहा, 7 2 9 9 6 15 3च्या पटी संख्या येते. 3 भाग आरामसे जातो. पहा, 3 1 3 3 7 21 3 3 9 उरले किती? 2 आणि 3 9 27 आणि 3 2 6 7 1 7 7 5 35 उरले किती? 4 आणि 7 सकम 42. जनरल किंमत किती आली? 56. जर जनरल किंमत 56 आली, आपल्याला याच्यात विचारेल कोणाची किंमत? खुर्ची. मग खुर्ची किती होत्या? 4. मग 56 गुणिला 4 करा. 56 गुणिला 4 बराबर 224. हा तुमचा असणार आहे उत्तर. पहा, काळकामचं वेग शिकवलं तर त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. भाऊ, याचा सोबत याचा संबंध ठेव. संपला. आणि जे दिसतो ना ते भागाकाराला घाल. संपला विषय. 24 कागदाची एक वही याप्रमाणे 40 वह्या तयार केल्या. अरे, जर 32 कागदाची एक याप्रमाणे वह्या केल्या असत्या तर किती वह्या तयार झाल्या असत्या? त्या संबंध ठेवून घे भाऊ. 24 गुणिला 40 छेदाला 32. चला 8 3 24 8 चूक 32 4 1 4 4 1 4 3 गुणिला 10 बराबर किती? 30. आलं उत्तर. चला घरी. समजून घेत असताना पहा, लक्ष द्यायचं हिच्याकडं. ताशी 48 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबास 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? असा प्रश्न केला. आता कोणाची लांबी विचारले? आगगाडीची लांबी विचारली. 2 बाबी नेहमी लक्षात घ्या. 1 किलोमीटर याने की 1000 मीटर लक्षात घ्या. आणि 1 तास म्हणजेच किती रे? 36 सेकंद. एवढं लक्षात घ्यायचं तुम्ही. आता हे एवढं तुम्ही लक्षात घेतलं ना, तासी. आता याला मीटर मध्ये करण्यासाठी किती गुणणार? 1000 गुणणार. म्हणजेच लक्षात घ्या, हा झाला तुमचा मीटर आणि हा झाला तुमचा सेकंद. आता मला सांगा, तासी याच्या सोबत किमी सोबत ताशी सुरू आहे. पहा, किलोमीटर सोबत संबंध ताशीचा आहे, म्हणजेच मीटर सोबत सेकंद आहे की नाही आहे? याला किलोमीटर मीटर मध्ये करून घ्या. 1000 गुणा 48 टाकले 3 0 टाकले म्हणजे 1000 गुणलं याचा अर्थ. आणि याच्या सोबत किती सेकंद राहणार आहे? 36 सेकंद राहणार आहे. आता उरलेला काय आहे? 18 सेकंद. मग मीटर खाली ठेवणार की सेकंद खाली ठेवणार? सेकंद खाली ठेवणार. 18 ला किती? याचा करा तिरपा गुणाकार. 48,000 गुणिला 18 छेदाला किती रे? 36. पहा, 0 0 कटलं, 0 0 कटलं. 18 1 आणि 18 2 36. बे 1 बे 2 4 बेचुका 8 ना 0 बराबर टाकून द्यायचा. 240 मीटर लांबीची काय असणार आहे?
ट्रेन असणार आहे. 240 मीटर लांबीची ट्रेन आहे का? पर्याय 300 एक वस्तू 360 मिळाल्यामुळे 20% नफा होतो, तर ती वस्तू केवढ्यात मिळाली? म्हणजे याची खरेदी किंमत, याची खरेदी किंमत काय मिळाली म्हणलं 360 गुणाकाराला किती रे 100 छेदाला शेकडा नफा होईल म्हणजे शेकडा 120 0 कटलं 12 1 12 12 3 36 100 गुणला 3 बराबर किती 300. हा तुमचा असणार आहे मूळ किंमत किंवा खरेदी. पहा लक्ष द्या, खादी कपडा 1260 रुपयांना विकल्यामुळे शेकडा 20 रुपये नफा होतो, तर त्या कापडाची खरेदी किंमत म्हणलं होतं काल. तर खरेदी किंमत काढायचं म्हटलं तर वरी काय करणार नाही, गुणाकाराला वरी किमतीसोबत 100 ठेवणार. कालच शिकवलं मी. पहा 1260 गुणिला 100 छेदाला आता शेकडा नफा होईल तोटा, मग 100च्या तुलनेत किती रे 120. शाबास रे 95 120 उचलले, याला छेदाला टाकले 0 कटलं. लक्षात घ्या 6 2 12 6 2 12 6 1 6 2 1 2 2 5 10. लक्षात घ्या 21 गुणिला 50. चला 5 1 5 5 2 10 आणि हा 0 जसेच्या तसं 1050 पहा आणि घोटून घरी या. पहा असा प्रश्न विचारला तर सोडवायचं कसं पहा. लक्ष द्या, दशादशे 10 दराने 3 वर्षात 450 रुपये सरळ व्याज येण्यासाठी मुद्दल किती असावे, असा प्रश्न तुम्हाला केला. इथं काय सांगितलं, मुद्दल किती असायला पाहिजे, ती रक्कम किती असायला पाहिजे असा प्रश्न केला. तुम्ही लक्षात घ्या, व्याज लिहून घ्या आणि व्याजासोबत गुणाकाराला नेहमी 100 ठेवा. जे दिसतं तेच छेदाला टाका, म्हणजे 10 गुणिला 3 मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो. 0 कटला 3 1 3 3 1 3 उरला किती 1 3 5 15 बराबर 15 गुणिला 100 बराबर किती रे 1500 रुपये तुमची असणार आहे मुद्दल. पहा मी एक संख्या मनात धरली, ती मला माहिती नाही, मग मनात धरलेली संख्या कशी काढायची पहा. मी एक संख्या मनात धरली, तिच्या चौपटीमधून 11 वजा केले असता त्या वजाबाकीला 5 ने भागले, भागाकार 13 आला, तर मनात धरलेली संख्या कोणती लक्षात घ्या. तुम्हाला माहिती नाही, त्याला माहिती नाही. मनात धरलेली संख्या ती होती x आणि त्याच्या चौपट म्हणजे 4 गुणाकाराला ठेवा आणि त्या चौपटीमधून 11 वजा केले असता येणाऱ्या वजाबाकीला किती 5 ने भागले असता बराबर तुमचा उत्तर 13 आला असता. लक्षात घ्या. पहा हे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात चालला जाईल. x गुणिला 4 वजा 11 बराबर 3 5 65. 11 वजा इकडे काय होईल अधिक होईल, म्हणजेच x गुणिला 4 बराबर 65 मधून 11 गेले अधिक झाले किती 76 आणि इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येऊन जाईल. x बराबर 76 छेदाला 4 x बराबर 4 1 4 उरले किती 3 आणि 4 9 36 बराबर किती रे 19. पर्याय मध्ये तुम्ही 19 उत्तर पाहायचा आणि डायरेक्ट सोडवायचा. याच्यात कर्ण हा शब्द नाही आहे का, शब्द दिसतो का कर्ण नाही दिसत. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजू अनुक्रमे 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. 2 बाजू दिलेल्या आहे, मग सोडवताना डायरेक्ट परीक्षेला कसं बसणार तू. 6 चा वर्ग 8 चा वर्ग दोन्हीचा वर्ग बराबर 6 चा 36 8 चा 64 आणि या दोन्हीची बेरीज आली 100 आणि त्याला घालायचा वर्गमुळात बाहेर काढले 10, त्याचा त्रिकोटाचा उत्तर आला 10 सेंटीमीटर. आणि हो लक्षात घ्या, अशाच पद्धतीने सोडवा किंवा दुसरी पद्धत मी समजून सांगतो. चला लक्ष द्या, असा प्रश्न तुम्हाला परत विचारला तर सोडवायचं कसं पहा. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 196 चौरस मीटर आहे, तर त्याची परिमिती किती लक्षात घ्या. ए दादा लक्षात घ्या, सरळ सरळ तुम्हाला सांगताना काय होतं पहा. चौरसाचे क्षेत्रफळ इथं टाकून द्यायचं बराबर बाजूचा, लक्षात घ्या बाजूचा वर्ग ज्याची किंमत त्याला देऊन टाका. बाजूचा वर्ग चौरस क्षेत्रफळ किती आहे किंमत टाकली त्याच्या खाली खाली 196 बराबर बाजूचा वर्ग. लक्षात घ्या बाजूचा वर्ग, हा वर्ग काटायचा म्हणलं याला वर्गमुळात टाकून घ्या. वर्गमुळाच्या बाहेर किती 14 बराबर काय रे फक्त बाजू ज्याची किंमत त्याला द्या. आता नंतर काय सांगितलं परिमिती किती, म्हणून लक्षात घ्या चौरसाची परिमिती बराबर 4 गुणिला बाजू. लक्षात घ्या आता बाजू किती भेटेल होती आपल्याला गादिया 14, किती 14 गुणिला
बाजू किती 4, म्हणून 14 चुका 56. हे काय झालं चौरसाची परिमिती. पर्याय 56 आहे का? हा तुमचं उत्तर. पहा दोन याच्यात कडेने आहे, दोन बाजू आहे. एका बागेतील एका रस्त्याच्या कडेने दुतर्फा रस्ता आहे. 10 मीटरच्या अंतराने एकूण 50 झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती असा प्रश्न तुम्हाला केले. पहा 50 झाडे लावली, किती लावली 50. येड्या हो लक्षात घ्या, इकून एक हा रस्ता आहे, इकून 50 झाडे लावली, दुतर्फा रस्ता आहे, दोन बाजू लावली, किती इथे बी 10 मीटर अंतर आहे, इथं बी आहे, इथं बी 10 मीटर आहे, इथं बी 10 मीटर अंतर आहे. मला सांगा झाडे किती लावली रे 50. म्हणजे याचा अर्थ या बाजूला किती झाडं आणि या बाजूला किती झाडं 25 झाडं लावले. लक्षात घ्या, म्हणजे 10 मीटरचा अंतर आहे. 10 गुणिला एक तर पहिला झाड धरा, नाही तर 25वा झाड धरा, कोणतं तरी एक झाड त्याच्यातून काढा, म्हणजे एकूण झाडं काढले किती 25 ते 1 पर्यंत, म्हणजे किती रे 24. म्हणजे 24 गुणिला 10 बराबर 240 मीटर हा तुमचा काय राहणार आहे अंतर. लाईक करो, फॉलो करो, शेअर करो. पहा जितका तितका आमका टमका जेवढे तेवढे रांग असा शब्द आला, भाऊ याला घरात टाक आणि बाहेर काढ. 25 झाल्या रांगा 25. चला घरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो आता तरी सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपण पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.